शेतकरी संघटना ही एक चळवळ आहे. या चळवळीत येण्यापाठीमागची भूमिका, आल्याच्या नंतरचा स्ट्रगल हे खूप म्हणजे भयंकर आहे याच्यामध्ये. कारण एका बाजूला एक राज्य आणि केंद्र सरकारची शासन करते आणि दुसऱ्या बाजूला विरोधक, आणि या दोघांच्या मध्ये जो भरडला जातो आहे तो शेतकरी, कष्टकरी आणि कामगार. या देशामध्ये शेतकऱ्यांना शेती परवडत नाही आणि उद्योजक व्यापारी मात्र त्याचा दुगना तिगना नफा कमवतात. हे माहीत असताना देखील मी नोकरी सोडून चळवळीकडे वळालो. जसं मी नोकरी सोडली आणि एक बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. एका साखर कारखान्याला जवळपास 300 कोटी रुपयापेक्षा अधिकचा ऊस किमतीवरचा इन्कम टॅक्स लागलेला होता. म्हणजे एक साखर कारखाना 3 वेळा विकला तरी ते पैसे वसूल होणार नव्हते. की आम्ही वाटेल तो स्ट्रगल करू, पण तुम्हाला शेतकरी सुखी केल्याशिवाय तुमचा राज्य आणि राष्ट्र सुखी होणार नाही. नमस्कार. मी विठ्ठलराजे पवार, शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, महाॲग्रो फार्म फूड सोल्युशन फार्मर प्रोड्युसर कंपनीचा संस्थापक अध्यक्ष. सर्वप्रथम मी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला या ठिकाणी शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि उपभोक्ते यांच्या संदर्भामध्ये आमचं मत जाणून घेण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथम तुमचं पत्रकार म्हणून मी तुमचं अभिनंदन करेल. तुम्हाला धन्यवाद पण देईल. शेतकरी संघटना ही एक चळवळ आहे. या चळवळीचा जन्म हा जवळपास 1975-76 मध्ये झाला आणि चळवळीची स्थापना 9 ऑगस्ट 1979 ला श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना करून त्याच्या अगोदर त्यांनी काही प्राथमिक गोष्टींवरती त्यांनी शेती ही शेतकऱ्यांना परवडत का नाही आणि शेतकऱ्यांवरती कर्ज का होतं आणि मग त्याच्यानंतर ते कर्ज का फिटत नाही या संदर्भातलं त्यांनी ही सुरुवात केली. मला जे याच्यामधून आणखी एक महत्वाचे 2 मुद्दे आहेत ते म्हणजे या चळवळीत येण्यापाठीमागची भूमिका, आल्याच्या नंतरचा स्ट्रगल हे खूप म्हणजे भयंकर आहे याच्यामध्ये. शेतकरी चळवळीमध्ये काम करताना एकतर तो कार्यकर्ता जीवाचं नाव शिवा ठेवणारा लागतो आणि शेतकरी चळवळीशी निगडीत आणि त्या तळागाळातून तर टॉप लेवल पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये प्रचंड कष्ट, मेहनत आणि अभ्यास देखील करावा लागतो. कारण एका बाजूला एक राज्य आणि केंद्र सरकारची एक शासन करते आणि दुसऱ्या बाजूला विरोधक, आणि या दोघांच्या मध्ये जो भरडला जातो आहे तो शेतकरी, कष्टकरी आणि कामगार. यांना जर आपल्याला जसं तुम्ही प्रत्येक 26 जानेवारी, 15 ऑगस्ट किंवा आणि एखादा महत्वाचा जर सण आला किंवा 1 मे महाराष्ट्राचा दिन आला किंवा काही अजून आलं तर तुम्ही एक प्रार्थना म्हणता की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. या भारतामध्ये हा कृषीप्रधान देश आहे, विविधतेने नटलेला देश, अनेक भाषा असणारा हा देश आहे. आम्ही शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 44 वर्ष आम्ही याशी स्ट्रगल करतो आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जसं तुम्ही भारत माझा देश मध्ये जसं म्हणताय की सर्वांना सुखाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तसा शेतकरी आणि कष्टकऱ्यांना देखील सुखाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार. या देशामध्ये शेतकऱ्यांना शेती परवडत नाही आणि उद्योजक व्यापारी मात्र त्याचा दुगना तिगना नफा कमवतात. तर हा जो विषय आहे, या विषयाला स्ट्रगल करताना प्रचंड संकट देखील आमच्यावरती आलेले आहेत, माझ्या वैयक्तिक आले. याच्यातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगेल की साधारण मी नोकरीच्या निमित्तानं 1979 पासून मुंबईला मी ज्यावेळेस नोकरीच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न केला. माझं प्रॉपर जे आहे ते बारामती आहे, बेलवाडी माझं गाव आहे. पुणे जिल्ह्यातला इंदापूर माझा तालुका आहे आणि हा तालुका हा देश पातळीवरती, राज्य पातळीवरती नंबर 1 न गणला जातो. इथं सर्व प्रकारचे फळं, फुलं, भाजीपाला आणि ऊस. हा माझा तालुका असा आहे की या तालुक्यामध्ये आजही अर्धा तालुका जरी दुष्काळी असला तरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी केलेला स्ट्रगल आणि शेतीशी दिलेली झुंज याच्यामुळे ते प्रोडक्शन घेतलं गेलं आणि त्याच्यामुळे तो तालुका पुढे आला. मला हे सांगायचं होतं की नोकरीच्या निमित्तानं मुंबईला गेल्याच्या नंतर मी एक साधारण NTPC सारख्या एका मोठ्या पॉवर प्लांट मध्ये मी नोकरी केली, नॅशनल थर्मल पॉवर हाऊस. त्याच्या अगोदर मी तारापूरला जे पहिलं अणुभट्टी केंद्र आहे तिथं नोकरी केली. मला तिथं चांगलं काम बघून मला NTPC ला संधी देखील मिळाली. पण या संधीमध्ये मला मिळाली पण माझं तिकडं काही मन लागत नव्हतं, मला ते काही आवडत नव्हतं.
हे गुलामगिरी करणं, भारत स्वतंत्र झालाय आणि पुन्हा आपण त्यात शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आई वडिलांचं सगळ्यात महत्वाचं सोबत लाभायला पाहिजे होती, ती माझ्या नशिबात खरंच नाहीये. कारण वडिलांचं छायाचित्र 88 पर्यंत माझ्यासोबत होतं, परंतु आईचं छायाचित्र मात्र जवळपास मला वाटते 67ला, म्हणजे माझा जन्म 11 डिसेंबर 1964चा आणि आई मला सोडून गेली 67 झाली. तर आम्ही मोठा परिवार आहे, भावंड आम्ही 7-8 भावंड आहे आणि सख्खे आणि चुलत असं मोठा परिवार देखील आमचा मोठा आहे. हे नोकरीमध्ये मला काही इंटरेस्ट नव्हता म्हणून मी 85ला व्यवसाय करायचा प्रयत्न केला. कारण सुरुवातीच्या काळापासून 79 पासून एक चळवळीत, शालेय जीवनापासून चळवळीत काम करण्याची एक आवड होती. माझं शिक्षण बारामतीच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी MS हायस्कूल, त्याच्यानंतर मुंबईला मी ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर डिप्लोमा केला, फ्लॉरिकल्चर केलं, आता PhD पर्यंत गेलो, अजूनही शिकतोय. माझा PhD मध्ये मला डॉक्टरेट पण मिळालेली आहे, पण ती मला काही पितृ पंधरवड्याच्या काळामध्ये ते आल्यामुळं मी थोडंसं तब्येतही ठीक नसल्यामुळं मी पुढच्या वेळेस घेईल असं त्यांना सांगितलं. चळवळीमध्ये काम करताना अनेक संकटांना अंगावर घ्यायला लागतं, नेत्यांना अंगावर घ्यायला लागतं. हे माहीत असताना देखील मी नोकरी सोडून चळवळीकडे वळालो. जसं मी नोकरी सोडली आणि एक बिझनेस करण्याचा निर्णय घेतला आणि 1985 पासून 2002 पर्यंत उत्तम बिझनेस केला मी. उत्तम म्हणजे भरपूर बिझनेस केला. याच्यामधून मला शिकायला भरपूर मिळालं. कारण चळवळीत काम करायचं तर पैसा लागतो आणि पैसा नसेल तर चळवळ होऊ शकत नाही. मग हे दोन्ही कामं करत असताना मी साधारण 2007 पर्यंत व्यवसाय केला आणि 2002ला मी म्हटलं की आता बस झालं. कारण माझ्यावरती 2002ला मी एक व्यावसायिक संघटनेचा चळवळीतला कार्यकर्ता आणि माझ्यावरती इन्कम टॅक्स सारखी आणि बँकिंगच्या माध्यमातून धाड पडली आणि मला त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल करावा लागला. तर शेवटी निकाल माझ्या बाजूनं लागला, पण त्याच्यासाठी श्रम, ताकद, पैसा हे सगळं खर्च होतं. आणि मग डोक्यामध्ये जो शेतकऱ्यांचा किंवा उपभोक्त्यांच्या संदर्भातला जो विषय आहे, आमचे नेते श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांचा 12 डिसेंबर 15ला ध्यान झाल्याच्या नंतर, त्याच्या अगोदर त्यांनी सातत्याने सांगितलं की काहीही झालं तरी भारतातल्या शेतकऱ्याला मी कर्जमुक्त केल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही किंवा माझा देह सोडणार नाही. आणि मला ते आठवतात सारखे शब्द, आताही मला ते आठवत आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी जे सातत्याने चळवळीमध्ये आम्हाला जे 79 पासून जी संधी दिली, 79 पासून साधारण मी 91 पर्यंत असं पार्ट टाइम चळवळीत काम करण्यासारखं करत होतो. त्यावेळेस जनता पक्ष नावाचा पक्ष होता, नांगरधारी शेतकरी, पण त्याच्यानंतर त्याच्यातून भारतीय जनता पक्षाचा जन्म झालेला आहे. खरं तर इथून सुरुवात झाली. पण त्याच्यानंतर प्रत्येक पक्ष हा शेतकऱ्यांना फसवत असतो आणि फसवत असताना त्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये शेवटी काहीच पडत नाही. शेती केल्याच्या नंतर शेतीचं जे उत्पन्न आलं त्याला भाव मिळेलच याची खात्री नाही आहे मुद्द्यावरती. तर खात्री नसल्यामुळं त्याला कधी कधी त्याचं संकट पण येतं आणि त्याच्या संकटाला सावरणारा दुसरा कोणीच नाहीये. शेतकरी हा एक असा उद्योजक आहे, मला वाटतंय भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील म्हणलं होतं की शेतकरी हा उद्योजक आहे, व्यापारी नाही, त्याला व्यापार शिकवला पाहिजे. कारण त्यांनी माल पिकवलेला आहे, पण त्याच्या मालाची किंमत करणारा दुसराच कोणतरी असतो. आणि मग तुम्ही बाजारामध्ये जाऊन पाहता की त्याचं शेतीचं जे उत्पादन आहे ते किती आलं तरी शेवटी बाजारामध्ये जर त्याला भाव नाही मिळाला तर त्याला ते कर्ज फेडता येत नाही. मग तो कर्जावरती कर्ज वाढत चाललं आणि मग लोक असं म्हणतात की शेतकऱ्याला सारी कर्जमाफी दिली जाते, त्यांना सूट दिली जाते. तर तसं नाही, तर शेतकऱ्यांना लुटलं जातं आणि त्या लुटीतून जी लूट वापसी त्याला व्हायला पाहिजे ती होत नाहीये. त्याच्यामुळे शरद जोशींनी खूप स्ट्रगल केला आणि मला वाटतं अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळामध्ये ते समिती जी आहे, म्हणजे स्टँडिंग कमिटी भारताची जी आहे, त्याचे ते अध्यक्ष पण होते, खासदार पण होते साहेब. पण शरद जोशींच्या बाजूला जे काही लोक होते, शरद जोशींचा जो मेन मुद्दा होता की शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि शेतकरी सुखी आणि कर्जमुक्त होण्यासाठी त्याला जे पाहिजे
तिथपर्यंत शरद जोशींच्या बाजूला जे काही चांडाळ चौकडी जे होते त्या चक्रव्यूहमधून ते शेवटपर्यंत बाहेर आले नाही. तर शरद जोशी जर आज, जसं तुम्ही एक उदाहरण सांगतो मी, की शरद पवार साहेबांचं वय पाहता शरद जोशींना जर, आता शरद पवार साहेबांचं मी नाव का घेतलं, कारण ते देखील गंभीर आजाराला सामोरे जात आहेत. तर त्याच्यामध्ये जर शरद जोशींना देखील गंभीर दुखापत झालेली होती, आजार नव्हता, पण त्यांचा जो ऑक्सिजन होता, त्यांचं जी मेहनत आणि त्यांचं जी इच्छाशक्ती होती ती शेतकरी होता, गर्दी होती. ते गर्दी त्यांच्यापासून दूर गेल्यामुळं साहेबांना मला वाटतंय परमेश्वरांनी अर्ध्यावरती घेऊन गेलेले आहे. आणि त्यांचं राहिलेलं जे काम आहे, उरलेलं काम आहे, की शेतकरी कर्जमुक्त वीजबिल मुक्त झाला पाहिजे. तो कसा होईल? स्ट्रगल करावा लागेल. मी केला, प्रचंड केला. माझ्यावर हल्ले झाले 2008-9 मध्ये, प्राणघातक हल्ला झाला, माझ्या कुटुंबावरती देखील झाला. आयसीयू मध्ये अख्खं परिवार आम्ही त्याच्यामध्ये गेलो. आम्ही मागे हटलो नाही. त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढण्याच्यासाठी जे काही आम्हाला स्ट्रगल करावा लागेल तो आम्ही केला. आम्ही अभ्यासातून आणि आम्ही आमच्या जे काही आम्हाला लोकांकडं, काही लोकांकडं गुंडगिरीची भाषा असते, आमच्याकडं श्रद्धा सबुरी असेल किंवा शांततामय मार्गाने, गांधीगिरी मार्गाने, सर्व मार्गाने शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, शेतकऱ्यांना चांगला सुखाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार कसा मिळेल. भारत स्वतंत्र झाला, पण इंडिया जो आहे हा इंडिया शेतकऱ्याला लुटतो आहे. आणि याच्यातून शेतकऱ्याला वाचवायसाठी शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही देश पातळीवरती काम करतो. आज संघटना जवळपास भारताच्या 31 राज्यामध्ये काम करते. मला अभिमान आहे, आम्ही इंटरनॅशनल लेवलला पण पोहोचलेलो आहे. पण हे पोहोचण्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे की शेतकऱ्याला त्याचा शेतमाल थेट पद्धतीने विकला गेला पाहिजे, त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. योगायोगाने 2014 मध्ये सरकार बदललं आणि नवीन सरकारने काही चांगले निर्णय घेतले, काही चांगले, सगळेच नाही घेतले. मग त्याच्यामध्ये देखील आज भाजप सरकार जे केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये जे काही सरकार आहे, या सरकारमध्ये जे काम करणारे जे लोक आहे, म्हणजे समजा मंत्री असेल, तर भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना कोऑपरेटिव्ह शुगर वगैरे हे काय माहित नाहीये. त्याचा गैरफायदा हे किंवा ईडी किंवा भानगडी केलेली लोक ज्यावेळेस तिथं जातात आणि ते त्यांचे गाईड होतात, त्यावेळेस खरी परिस्थिती तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि आली तरी ते चक्रव्यूहमध्ये ते बाहेरच्या बाहेर जातं आणि मग ह्या अडचणी निर्माण होतात. आज जी परिस्थिती सरकारची आणि शेतकऱ्यांची जी झालेली आहे त्याचं हेच कारण आहे. कारण गरजवंत समाजामध्ये शेतकरी हा जवळपास 70% पर्यंत आहे आणि सर्व जाती जमातीमध्ये शेतकरी आहे. तर ह्या गरजवंत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्यांना शासनाचं कवच मिळालं पाहिजे. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं कवच काय, तर त्याच्या शेतमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे. साहेबांनी आमच्या सांगितलं, शरद जोशी, भीक नको हवे घामाचे दाम. आम्ही आता म्हणतोय भीक नको, आम्हाला राईट बेस रेट प्राइस पाहिजे. म्हणजे प्रत्येक शेतमालाला, जशी साखरेसाठी आम्ही बेस रेट ठरवण्याचा आम्ही स्ट्रगल केला, कोर्टापर्यंत गेलो, आम्ही ऑर्डर काढायला लावला, केंद्र सरकारला निर्णय घ्यायला लावला की 29 रुपये साखरेचा बेस रेट केला, नंतर 31 रुपये केला. आज आमची मागणी आहे 40 ते 42 रुपये. म्हणजे शेतकऱ्याला 2 पैसे मिळण्याच्यासाठी आमचा स्ट्रगल आहे. याच्यामध्ये आम्ही दुसरा जो याच्यामध्ये जो प्रयत्न केला तो शेतकऱ्यांकडं जे कृषी पंपाचं जे वीज बिल आहे याच्यासाठी आम्ही प्रचंड जवळपास 20-22 वर्षांपासून आम्ही काम केलं. योगायोगाने आम्हाला आमचे विधिज्ञ अजय तल्लार किंवा शिल्पाताई गजानन तल्लार ह्या बंधू भगिनींनी आम्हाला फार मोठं सहकार्य याच्यामध्ये केलं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास राज्यातल्या 2-2.25 कोटी शेतकऱ्यांना वीज बिल मुक्त करायला लागलं. सरकारला भाग पाडायला लावला आम्ही. कारण शेतकऱ्यांची चुकीची वीज बिल वसुली आम्ही थांबवली, त्याच्यावरती स्टे आणला. आणि केंद्र आणि आयोगाने आणि उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला कृषी पंपाचं वीज कनेक्शन आता खंडित करता येणार नाही. कारण आम्ही मुद्दा मांडला होता की राज्याची आणि राष्ट्राची अन्न सुरक्षा शाबीत ठेवायची असेल तर शेतकऱ्यांनी मागेल ते त्याला वेळेत दिलं पाहिजे. आणि कृषी पंपाची विद्युत जर डिस्कनेक्ट केली तर पिकाला जे काही पाणी लागतं विदिन टायमिंगमध्ये ते जर मिळालं नाही तर ते पीक करपून जाईल आणि मग त्याचं एक पीक कर्ज आहे, मग त्याच्यातून येणारं उत्पन्न आहे, म्हणजे 4 टाइम शेतकऱ्याचं नुकसान होतं. रतनजी टाटा यांना खरं तर श्रद्धांजली मी पहिलीच व्हायला पाहिजे होती,
2000 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने एक अहवाल दिला होता केंद्र आणि राज्य सरकारला, की शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात त्यांनी एक अहवाल दिला होता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनी, की शेतकऱ्यांनी जर शेतामध्ये 1 रुपया लावला तर त्याच्यात त्याला रिटर्न 53 ते 46 पैसे इतका रिटर्न मिळतो, बाकीचा तोटा होतो, अजून त्याच्यात व्याज ऍड करायचं आहे. हे झाल्यामुळं त्या ठिकाणी डॉक्टर स्वामीनाथन रंगराजन समितीने शिफारसी केल्या. आज 2004 पासून त्या शिफारसी पेंडिंग आहेत, आज 2024 आहे, म्हणजे 20 वर्ष हे सर्व पेंडिंग आहे. या स्ट्रगलमध्ये आम्ही शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वीज बिल मुक्त केलं आणि तो आदेश आम्ही श्रद्धेय युगपुरुष शरद जोशींच्या चरणी समर्पित केला, त्यांना समर्पित केला. याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि हा आमच्या संघटनेचा टर्निंग पॉइंट ठरला. राज्य सरकारला शेतकऱ्यांची वीज बिल मुक्ती करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, 2013 मध्ये ऊस किमतीवरती लावलेला इन्कम टॅक्स हा हजारो कोटींचा होता. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल की आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव, सोमेश्वर किंवा दौंड, अनेक अशा 202 साखर कारखाने त्यांच्याकडे 1984 पासून तर मला वाटते आजपर्यंत, म्हणजे 2013-14 पर्यंत एका साखर कारखान्याला जवळपास 300 कोटी रुपयापेक्षा अधिकचा ऊस किमतीवरचा इन्कम टॅक्स लागलेला होता. म्हणजे एक साखर कारखाना 3 वेळा विकला तरी ते पैसे वसूल होणार नव्हते. याच्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली मी आंदोलन केलं. पुण्याच्या साधू वासवानी चौकातलं इन्कम टॅक्सचं ऑफिस आम्ही फोडायचा प्रयत्न केला. पुण्याच्या शिपीनं मध्यस्थी केली, पुण्याच्या डीसीपी त्या टायमाला पांढरे आणि जाधव साहेब शिपी होते, यांनी मध्यस्थी केली आणि केंद्रापर्यंत हे प्रकरण गेलं. 3 महिन्याच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर, आसूड मोर्चानंतर आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं आणि 1/4/2013 राज्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांना जवळपास हजारो कोटी रुपयांच्या लावलेल्या ऊस किमतीवरच्या लावलेल्या इन्कम टॅक्सला स्थगिती मिळाली. हा माझ्या आयुष्यातला शेतकरी चळवळीतला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. ह्याच्यामध्ये अनेक संघटना आहेत, भरपूर आहेत, उदंड झालेल्या संघटना आहेत, तुम्ही पाहता संघटना. मला एक म्हणायचंय की ज्या संघटनेला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे त्यांनी राजकारण करू नये आणि राजकारण केल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही हेही मला माहिती आहे. परंतु याचा अर्थ शेतकऱ्याला वेटीस धरून किंवा शेतकऱ्यांना लुटून तुम्हाला हे करणार नाही. संघटनेने आमच्या नेतृत्वाखाली, मी अध्यक्ष आहे म्हणून माझ्या नेतृत्वाखाली, ऍक्च्युली मी एक त्याचा एक हे आहे, काय म्हणता, एक निमित्त आहे मी. पण संघटनेने याच्यामध्ये दुधाच्या संदर्भामध्ये स्ट्रगल केला. गाईच्या आणि म्हशीच्या दुधाला बेस रेट मिळण्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. निकाल संघटनेच्या बाजूने लागला आणि राज्य सरकारला 13 निकाल आमचे लागले. 13च्या 13 निकालमध्ये राज्य सरकारला शासन निर्णय परिपत्रक काढून किंवा शासन आदेश काढून निर्णय करण्याची संबंधित कोर्ट असेल किंवा आयोगाने आदेश दिले, मात्र ते झाले नाही, पेंडिंग आहेत. जे काही झाले, जो साखरेचा जसा बेस रेटचा झाला तसा विजेचा झाला, दुधाचा पेंडिंग आहे, पण यांना करावं लागेल. कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी ते आज नाही उद्या ओरडणार आहे. मला इतकं सांगायचं, राज्यातले जे काही लोक आहेत किंवा उपभोक्ते जे काय आहे, याच्यामध्ये शेतकरी ते ग्राहक, केंद्र सरकारने एक चांगली संकल्पना आणली. आम्ही आयोगाकडे गेलो, आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिला की शेतकऱ्याला भारतामध्ये आणि राज्य आणि केंद्र सरकारला लागणारा शेतमाल हा थेटपणे शेतकऱ्यांकडूनच खरेदी करायचा असा निर्णय घेतला आणि हा निर्णय शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना प्रचंड आशादायी ठरल आणि याच्यामधून ग्राहकाला देखील चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी विषमुक्त डायरेक्टली चांगलं दूध मिळेल किंवा चांगला भाजीपाला मिळेल, मिलेट अन्नधान्य मिळेल. यासाठी उपभोक्त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या बाजूने आलं पाहिजे. कारण आता जी शेतकरी आणि उपभोक्त्यांची जी लूट होती आहे, हा जो मधला जो गॅप आहे हा प्रचंड आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या शेतमालाला आणि शेतकऱ्याला 17% मिळतात आणि मधला व्यापारी, आडती आणि दलाल यांना 60% मिळतात. म्हणजे एवढा मोठा डिफरन्स आहे. आम्ही आज नाही सांगत आहे, 2003-04 ला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर स्ट्रगल केला आणि हा स्ट्रगल निश्चितपणे यशस्वी होईल असं मला खात्री आहे. मी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, राष्ट्रीय किसान संघटनेच्या माध्यमातून तुमच्या या मुलाखतीमध्ये मी राज्यातल्या जाहीर शेतकऱ्यांना आणि उपभोक्त्यांना आणि जे राज्यकर्ते यांना देखील आवाहन करेल मी
की आम्ही वाटेल तो स्ट्रगल करू, पण तुम्हाला शेतकरी सुखी केल्याशिवाय तुमचा राज्य आणि राष्ट्र सुखी होणार नाही. तुम्ही जर शेतकऱ्यांच्या संदर्भात जर चुकीचा निर्णय घेतला तर तुमच्यावरती इतकं भयान संकट येईल, कारण आता तुमची आबादी 140 कोटीवरती गेलेली आहे, प्लस आहे, की त्यांना अन्नधान्य पुरवण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांकडे चांगला निर्णय घ्यावा लागेल. आणि शेतकऱ्यांसाठी निर्णय घेताना सगळ्यात महत्वाचं आहे की शेतकऱ्यांसाठी निर्णय घेताना शेतकऱ्यांचे गळे आणि खिसे कापू नका. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, त्यावेळी काही हजार भावांना त्या ठिकाणी शहीद व्हावं लागलं. त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, सुखाने मिळालेलं नाही. पण आज इतक्या लोकांना शहीद त्या ठिकाणी झाले, पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 5 लाखापेक्षा जास्त आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 1.25 लाखांपेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी आत्महत्या झाल्या त्यांच्या. आणि मग ह्या देशाला आणि ह्या राज्याला जर हे नको असेल आणि राज्याला आणि राष्ट्राला जर सुखाने आणि सन्मानाने जगवायचं असेल तर भारत आणि इंडिया ह्याच्यामधला जो दुरावा आहे तो गेला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना आणि उपभोक्त्यांना देखील किंवा राज्यकर्त्यांना देखील शेतकऱ्यांची लूट आहे थांबवावी लागेल. याच्यामध्ये जो कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट आहे किंवा बँकिंग क्षेत्र आहे किंवा बाजार समिती आहे, या ठिकाणी प्रचंड लूट होते. याच्यामध्ये ग्राहक आणि शेतकरी भरडला जातोय, याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. उगच कुणीतरी कुठली तरी योजना आणली म्हणून त्याच्यामुळं तुमचं कल्याण होत नाही. त्याच्यामुळं राज्य आणि राष्ट्राची संपत्ती खिळखिळी होईल. माझा एक संदेश आहे, याच्यामध्ये एक चांगला संदेश आहे. मला राजकारणाची देणं घेणं नाहीये, पण मी मतदार आहे. आम्ही निर्णय घेऊ. आम्ही जवळपास आम्हाला शेतकऱ्यांना आम्ही 39,000 कोटी रुपयांची वीज बिल मुक्ती मिळवून दिल्याच्या नंतर आमच्या संघटनेकडे महाराष्ट्रामध्ये 39 लाखापेक्षा जास्त ऑनलाईन सभासद नोंदणी झाली. आज आमची फार्मर प्रोड्युसर कंपनीकडे 80,000 सभासदांची नोंदणी झालेली आहे. हे आमच्या आंदोलनाचं आणि आमच्या कामाचं यश आहे. आणि मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे सर्व आम्ही जे केलेलं आहे हे सर्व श्रद्धेय योगपुरुष शरद जोशींना समर्पित करतो आणि थांबतो. नमस्कार. मला चळवळीत काम करत असताना गेल्या 44 वर्षामध्ये जवळपास 200-250 पुरस्कार मिळाले मला. ह्याच्यातलं मला जे मिळालेला पुरस्कार जो आहे, सगळ्यात पहिला जो पुरस्कार मिळाला तो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार मिळाला. मला वाटते साधारण 12-13 मध्ये केंद्र आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते तो मिळाला. त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार जो मला मिळाला, त्याचे भरपूर मिळाले, पण दुसरा महत्वाचा जो आहे तो धुळ्यामध्ये मला मिळाला, की तो शाहू फुले आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हा पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर एक छत्रपती संभाजी राजे कृषीरत्न पुरस्कार हा अखिल भारतीय परिषदेच्या साहित्य परिषदेच्या माध्यमातून मिळाला. त्याच्यानंतर योद्धा शेतकरी पुरस्कार मी शेतकऱ्यांसाठी राज्यातल्या साखर कारखान्यांचा हजारो कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स ला स्थगिती मिळवल्याच्या नंतर हा पुरस्कार मला संघटनेने दिला. याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आत्ता एक महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार म्हणून तो एक पुरस्कार मला मिळाला. असे साधारण 7-8 पुरस्कार जे आहेत ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे आहेत. बाकीचे पुरस्कार मग ते काही 200-250 आहेत, ते पुरस्कार मिळत जातात. पुरस्कार मिळणं हे चांगलं आहे, पाठीवरती थाप मिळते, अभिनंदनाचा कौतुकाचा विषय असतो. याच्यामध्ये मला राज्य सरकारच्या माध्यमातून मला CSCP वरती काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर नीती आयोगाचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राज्यातल्या सहकारी बँका आणि पतसंस्थांवर 4.5 वर्ष अण्णा हजारेंच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. आणि ऊस नियंत्रण मंडळावरती मला 14 ते 22 2 टर्म संधी मिळाली. हे सगळं ह्या कामाचं जे फलित आहे, पुरस्कार हे जे मिळणं, हे काही सोपी गोष्ट नाही आहे. ह्याच्यासाठी खूप स्ट्रगल करायला लागतो. आणि मी तुमच्या ह्या माध्यमातून मी राज्यातल्या शेतकऱ्यांना संदेश देईन की भावांनो, आत्महत्या करू नका. तुम्हाला विनंती आहे, तुमचं वीज कनेक्शन कुणी तोडणार नाही, आणि कुणी तोडलं तर तुमच्यासाठी विठ्ठलराजे पवार हा 24/365 दिवस तुमच्या पाठीशी उभा आहे.
कर्ज कोण असेल तर कर्जाला घाबरू नका, कोण बँकवाला आला, मग ती नाशिक जिल्हा बँक असेल, बीड जिल्हा बँक असेल, नागपूर असेल किंवा वर्धा असेल किंवा पुणे असेल, तुम्ही चिंता करू नका. तुमच्यावर जर काही संकट आलं तर तुमचा हा भाऊ तुमचं रक्षण करेल. पण आत्महत्या हा पर्याय नाही. आपण स्ट्रगल करू, आपण लढू आणि जिंकू. मी हा संदेश आपल्याला श्रद्धेय युगपुरुष शरद जोशींनी लढायला शिकवलं, रडायला शिकवलेलं नाही. आत्महत्या करणं आजपर्यंत आपल्या जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 1.25 लाखापेक्षा जास्त शेतकरी भावांच्या आत्महत्या झाल्यामुळं जवळपास तेवढ्याच माता भगिनींची कपाळ पांढरी झालेली आहे. आणि छातीवर बिल्ला लावून लढणारा कार्यकर्ता हा रणांगणात धारातील. मी शेतकऱ्यांना एक शेवटचा म्हणजे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या या ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून मी एक संदेश देईल की भावांनो, आत्महत्या करणं हा पर्याय नाही. आत्महत्या केल्याच्या नंतर आपल्या परिवाराची जी परवड होती ही तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला समजणार नाही की आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 5 लाख 6 लाख लोकांनी, शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्यानंतर तितक्या भगिनींना या ठिकाणी स्ट्रगल करावं लागतं. तुमच्या समस्या ज्या पण असतील, तुम्ही संघटनेच्या माध्यमातून तुम्ही मला 24/365 कधीही फोन करून किंवा मेसेज करून सांगू शकता. बँकेची जप्ती असेल किंवा कोण जर बँकवाला येऊन जर त्रास देत असेल किंवा कुठल्या बाजार समितीमध्ये लूट होत असेल, दुधाच्या संदर्भातून कुठं लूट होत असेल, ऊसाच्या संदर्भात कुठं तुम्हाला काटामारी किंवा तुम्हाला कुठं लुटलं जातील, कुठं पैसा मिळाला नाही, तुम्ही थेट पोलीस स्टेशनला तक्रार द्या. 2 वळीचं पत्र द्या, तहसीलदार आणि कलेक्टरकडे तक्रार द्या, पोलीस स्टेशनला FIR दाखल करा. संघटना तुमच्या पाठीशी आहे. आत्महत्या हा पर्याय नाही. आत्महत्या करणं म्हणजे आपल्या परिवारावरती अन्याय करणं. तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला आवाहन करेल, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुमच्यावर जे काही संकट असेल तर संकटमोचक म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही उभा राहू. आणि जे काही तुम्हाला प्रत्येक वेळेस मतदानाचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस मात्र संघटनेने सांगितल्याशिवाय कोणालाही मतदान करू नका. मतदान करणं हा आपला हक्क आहे, तो आपण बजावला पाहिजे. परंतु चोर आणि दरोडेखोरांना मतदान करू नये. त्यामुळं आपल्या परिवारावर जे संकट येतं, हे संकट टाळायचं असेल तर संघटनेच्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ऐकल्या पाहिजे. एवढीच या ठिकाणी या ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून विनंती करतो. आणि संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि उपभोक्ते सर्वांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शरद जोशी.